चला बघूया ट्रेडिंग वरती घर चालतं का। दिवस 23वा सुरुवातीच्या 5 मिनिटातच चांगले प्रॉफिट्स आले होते 0.5% चे प्रॉफिट्स आले आणि ते प्रॉफिट्स आपण ऑब्विसली बुक नाही करत, आपण होल्ड करतो ट्रेडला आणि पुढच्या 15-20 मिनिटांमध्ये व्हॉलॅटिलिटीमध्ये ते प्रॉफिट्स निघून गेले आणि तेच प्रॉफिट जे सुरुवातीला मिळाले होते ना तेच प्रॉफिट्स मिळवण्यासाठी मला अख्खा दिवस काम करावं लागलं। अजून सुद्धा ट्रेड चालू आहे। नमस्कार मित्रांनो, ट्रेडिंग चॅलेंज मधला दिवस आहे 23वा। आज मार्केट खूप इंटरेस्टिंग होतं, लाईक खूप जास्त मुवमेंट झाल्या अपसाइड डाऊनसाइड ना। एक सिंपल इंडिकेटर लावून तुम्हाला दाखवतो की मार्केट किती इझी आहे। याप्रमाणे आपण ट्रेडला होल्ड करू शकलो, परत लॉस मध्ये गेलो, परत प्रॉफिट्स मध्ये आलो। मी तुम्हाला ना डायरेक्टली जर्नी दाखवतो आजची, खूप इंटरेस्टिंग आहे। तो मार्केट इथं ओपन झालं, मी नॉन डिरेक्शनल ट्रेड केला आणि चांगले प्रॉफिट झाले आणि मार्केट जेव्हा डाऊन साइडला जायला लागलं मी लॉस मध्ये कन्वर्ट व्हायला लागलो। देन हा ब्रेकआउटला मी बेरिश ट्रेड केला, प्रॉफिट थोडेसे झाले आणि लगेच रिट्रेसमेंट आली। रिट्रेसमेंटला काय झालं, परत लॉस मध्ये कन्वर्ट झालो, परत डाऊन साइडला मार्केट गेलं, माझी पोझिशन क्लोज झाली, मी एंटायर पोझिशन माझी लॉस मध्ये होते आणि जेव्हा EMA ला क्रॉस केलं देन मी परत बुलिश पोझिशन क्रिएट केली आणि शेवटपर्यंत तिला होल्ड केली आणि या ठिकाणी पूर्ण लॉस कव्हर होऊन मी प्रॉफिट्स मध्ये आलो। ही पूर्ण जर्नी आणि एक सिंपल EMA लावून बघा, तुम्हाला सांगतो पूर्ण जर्नी दिसतीये। लाईक ह्याच्यामध्ये काही फॅन्सी इंडिकेटर्स वगैरे नाहीयेत, फक्त EMA लावून आपण हे पूर्ण कॅप्चर केलं मित्रांनो। तो याप्रमाणे दिवस होता मित्रांनो, खूप इंटरेस्टिंग आणि खूप लर्निंग होता आजच्या दिवसामध्ये। एका मिनिटामध्ये काहीच कव्हर करू मी, पण 3500 प्रॉफिट्स बुक करून आपण या ठिकाणी डे क्लोज केलाय। आय होप की तुम्ही पण चांगल्या प्रॉफिट्स मध्ये असाल। आता उद्यासाठी जे प्लॅनिंग्स करूया, चला बाय बाय, जय महाराष्ट्र।